नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आजच्या लेक्चरमधून आपण 18 फेब्रुवारीच्या महत्त्वाच्या करंट अफेअर्सला प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये बघणार आहे। लेक्चर व्यवस्थितपणे बघा, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत। या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब असं टेलिग्रामवरती सर्च केलं तरी हे चॅनल आपलं दिसून जाईल। तर डायरेक्टली मुद्द्यावरती येऊ। पहिला प्रश्न आहे, मिलन नौदल सराव कोणत्या शहरात संपन्न होत आहे किंवा आयोजित होत आहे? आयोग आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन विचारेल आणि जर तुम्ही या सरावाबद्दल वाचलंच नाही, ऐकलंच नाही, तर मग तुम्ही गिवअप करता। तर लगेच गिवअप नाही करायचं, थोडंसं प्रश्नाला डिकोड करायचं, पर्यायांमध्ये उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा। थोडं प्रश्नाला डिकोड करताना समजून घ्या की मिलन सराव फक्त दिलं नाहीये, तर नौदल सराव म्हणजे नॅव्हल एक्सरसाइज ही नेव्हीकडून राबवण्यात येणारी नेव्हीची सराव किंवा नेव्हीची एक्सरसाइज ही समुद्रामध्येच आयोजित होते ना। तर जर पर्याय बघितले, पुण्याला कुठला समुद्र लागून आहे का, किंवा पिठोरगड उत्तराखंड मधलं एक ठिकाण आहे, इथं कुठला समुद्र आहे का, जयपूर राजस्थानमध्ये समुद्र आहे का, तर नाही। त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर विशाखापट्टणम असं आपण टिक करू शकतो। म्हणजे एक 90% प्रोबॅबिलिटी की आपलं बरोबरच येईल। तर हा तो प्रश्न इथं बरोबरच आहे, विशाखापट्टणम हे याचं करेक्ट आन्सर आहे। पण जर कधी आयोगाने आपल्याला असा फसवण्याचा प्रयत्न केला तर लगेच गिवअप न करता थोडे एक 10-15 सेकंद एक्स्ट्रा त्याच्यावरती द्या, ठीक आहे। आता इथं मी तुम्हाला इकॉनॉमिक टाइम्सचं एक जुनं आर्टिकल दाखवतोय, ज्याच्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं होतं की 19 फेब्रुवारीपासून मिलन नावाचा एक एक्सरसाइज आपल्या विशाखापट्टणममध्ये आयोजित होतोय आणि जवळपास 50 कंट्रीज याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील असा एक अंदाज आहे। मागच्या वेळेस म्हणजे जी 2022ची जी एडिशन होती ना, तर त्यामध्ये साधारण एकूण 39 देशांनी पार्टिसिपेट केलं होतं। तर त्या बेसिसवरती म्हटलं जाते की 50 देश याच्यामध्ये मे बी पार्टिसिपेट करतील। डिटेल बघायचं झालं तर 19 ते 23 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम इथं मिलन नावाचा नौदल सराव होणार आहे। या सरावाची कितवी आवृत्ती आहे हे लक्षात ठेवायचं, एक्झाममध्ये ते सुद्धा विचारतात। तर 2024 हा जो सराव होतोय हे या मिलन सरावाची 12वी आवृत्ती आहे। ओके, 11वी आवृत्ती झाली होती विशाखापट्टणमलाच, पण ती 2022 मध्ये, म्हणजे काय 2-2 वर्षांच्या फरकाने होतीये ना। तर यस, हा जो सराव आहे हा दर 2 वर्षातून एकदा आयोजित केला जातो। 2022 मध्ये साधारण 39 मित्र देशांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता। या वर्षीच्या सरावाची सुद्धा तुम्हाला थीम माहिती पाहिजे, फॉर्जिंग नॅव्हल अलायन्सेस फॉर अ सिक्युअर मेरीटाईम फ्युचर, ही 2024च्या 12व्या आवृत्तीची मिलनची थीम आहे, ठीक आहे। आता जर थोडा मिलनचा इतिहास बघितला ना, तर दर 2 वर्षातून एकदा होणारा बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे। याची सुरुवात 1995 मध्ये केली होती। भारताने त्यावेळेस नुकतंच लुक ईस्ट पॉलिसी किंवा लुक ईस्ट धोरण हे राबवलं होतं, आणि याच धोरणाला थोडंसं पुढं बघून आपण नौदल सराव या आपल्या ईस्टकडच्या देशांमध्ये राबवायला आपण सुरुवात केली। मग इंडोनेशिया, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड हे असे देश जे आहेत ईस्टकडचे आपले, तर हे या सरावामध्ये पार्टिसिपेट होतात। 10वा जो सराव होता किंवा 10वी आवृत्ती ही अंदमान निकोबार बेटावरती आपण राबवली होती, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता। आता मिलिटरी एक्सरसाइज आपण बघतोय, तर भारताचे इतर देशांसोबतचे सराव सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत, जसं की ऑस्ट्रेलिया सोबत ऑस्ट्रा हिंद, ऑसी इंडेक्स आणि पिच ब्लॅक हा सराव आपण करतो। भारत आणि बांगलादेश दरम्यान संप्रीती, भारत आणि इजिप्त सोबत आपण सायक्लॉन हा सराव करतो। भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान शक्ती, गरुड आणि वरुण हा सराव होतो। इंडोनेशिया सोबत गरुड शक्ती, इस्रायल सोबतचा सराव आहे ब्ल्यू फ्लॅग, किर्गिस्तान देशासोबत सुद्धा आपण सराव करतो ज्याचं नाव आहे खंजर, मलेशिया देशासोबत आपण जो सराव करतो त्याला नाव आहे हरिमाऊ शक्ती। ओके, तर शक्तीवरून जे पर्टिक्युलर आहेत ते लक्षात ठेवा। फ्रान्स सोबत नुसती शक्ती आपण सराव करतोय, इंडोनेशिया सोबत गरुड शक्ती आणि मलेशिया सोबत हरिमाऊ शक्ती। ओके, त्यानंतर मंगोलिया या देशासोबत नॉमॅडिक एलिफंट, जपान सोबत धर्मा गार्डियन, वीर गार्डियन, उझबेकिस्तान सोबत डस्लिक नावाचा सराव आपण करतो, नेपाळ सोबत सूर्यकिरण, रशिया सोबत आपण इंद्रा नावाचा सराव करतो, सिंगापूर सोबत सिम्बेक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र, श्रीलंकेसोबत स्लिनेक्स, थायलंड सोबत मैत्री सराव। त्याचबरोबर UAE सोबत आपण डेझर्ट ईगल नावाचा सराव करतो, UK सोबत अजय वॉरियर, कोब्रा वॉरियर आणि कोकण हा सराव आपण करतो। अमेरिकेसोबत 2 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सराव होतात। फक्त भारत आणि अमेरिकेचे जे सराव होतात, ज्याच्यामध्ये युद्धाभ्यास आहे, वज्रप्रहार, सी ड्रॅगन, हे सराव आपण अमेरिकेसोबत करतो। आणि जर भारत, अमेरिका आणि जपान एकत्रित सराव करतात तर त्या नौदल सरावाला आपण मलबार सराव असं म्हणतो,
ठीक आहे. ओमान या देशासोबत अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज नावाचा सराव आपण करतो. भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका ह्यांचा जो एकत्रित सराव होतो ज्याला इप्सामार नौदल सराव म्हणून ओळखलं जातं. ओके. या व्यतिरिक्त या यादीमध्ये भारत आणि चीनचा सराव मेन्शन नाही केला कारण बऱ्याच वर्षांपासून तो झालेलाच नाहीये, ज्याचं नाव आहे हँड इन हँड. भारत आणि चीन दरम्यान हा सराव होत असतो पण बरेच वर्ष झालं तो सराव झालेला नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. तेल गळतीमुळे कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली? तर तो देश आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. तर हा जो देश आहे हा ॲक्च्युली 2 मोठ्या बेटांचा असलेला देश आहे. कॅरिबियन समुद्रामध्ये कॅरिबियन बेटांचा हा देश आहे आणि सगळ्या कॅरिबियन देशांमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग इकॉनॉमी असलेला देश तो म्हणजे त्रिनिदाद आणि टोबॅगो. याची कॅपिटल जी आहे ना तर ती स्पेन ह्या देशाच्या नावावरून आहे, म्हणजे पोर्ट ऑफ स्पेन ह्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राजधानीचं नाव आहे. ओके. इथं सुद्धा डॉलर ही करन्सी चालते. तर मुद्दा हा आहे की तिथं एक मोठं जहाज होतं जे पलटी झालं आणि त्याच्यामुळं टोबॅगो बेटाच्या दक्षिणेकडं किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणावरती तेल गळती झाली. इथं या इमेजमध्ये एक छोटंसं हे जहाज पलटी झालेलं दिसते ना, ही इमेज छोटी, म्हणजे इमेज जहाज इथे लहान वाटतंय पण मोठं जहाज आहे आणि त्याच्यामुळं अंदाजे 15 किलोमीटर किंवा 9 मैलचा किनारपट्टीचा भाग हा पूर्ण काळा पडला होता तेलामुळं. या इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय की हे लोक काहीतरी पाईपनी फ्लश आउट करण्याचा प्रयत्न करतायत. तर हे सगळं किनारपट्टीवरती साचलेलं तेल आहे. 15 किलोमीटर परिसरात तेल पसरणं एक मोठी गोष्ट असते आणि त्याच्यामुळं पंतप्रधान कीथ रॉली यांनी या परिस्थितीची जाणीव करत किंवा वर्णन करत राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केलेली आहे आणि हे जी तेल गळती याच्यावरती नियंत्रण करण्याचा ते प्रयत्न करतायत. 1000हून जास्त स्वयंसेवक इथं संघटित होऊन काम करतायत. वेगवेगळ्या संघटना इथं मदतीला आल्यात आणि तेल आणखीन पसरू नये याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता हा त्रिनिदाद हा देश कुठे आहे? जॉग्राफी पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण विचारात घेतला तर इथं ही आपली पृथ्वी आणि साऊथ अमेरिका खंडाच्या जर अगदी उत्तरेकडचे काही टोकं बघाल तर इथं हा लाल जो डॉट दिला आहे तो आहे या त्रिनिदाद आणि टोबॅगो किंवा हा देश. हे 2 बेट आहेत आणि नंतर इथं या इमेजमध्ये थोडंसं झूम केलेलं बघा तर तिचे आजूबाजूचे देश दिसत आहेत, जसं की व्हेनेझुएला आहे. म्हणजे खरं तर एकच मोठा देश आहे त्यांना नेबरिंग कंट्री, तो म्हणजे व्हेनेझुएला. पण इथं कॅरिबियन सी दिलंय बघा. त्यानंतर हे क्युबा, जमायका, हयाती हे सगळे जे देश आहेत ह्यांना आपण कॅरिबियन समुद्रामध्ये असल्यामुळं कॅरिबियन कंट्रीज म्हणून ओळखतो आणि कॅरिबियन कंट्रीजमध्ये सगळ्यात ज्याची इकॉनॉमी सध्या स्ट्रॉंग आहे तो आहे हे 2 बेट म्हणजे त्रिनिदाद आणि टोबॅगो. आता याच्यामध्ये जो उत्तरेकडचं बेट आहे किंवा उत्तरेकडचा जो भाग आहे याला टोबॅगो असं म्हटलं जातं आणि जो खालचा भाग आहे तो म्हणजे त्रिनिदाद. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे बरं का, एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन येतात. मी हे उगाच वेळ खायसाठी किंवा असं उगाच सांगायचं म्हणून सांगत नाहीये. एक्झाममध्ये हे क्वेश्चन विचारलेले आहेत. जपानवरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता तर तुम्हाला सांगून ते विचारणार आहेत का मग मी आता यावर्षी इकडे थोडं कॅरिबियन समुद्रामध्ये जातोय? तर नाही. तर त्यामुळं कॅरिबियन सी मध्ये सुद्धा जो जो देशांचा दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम आहे तो सुद्धा तुम्ही या इमेजमधून थोडा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात दक्षिणेकडची हेच तो देश आहे, हीच ती 2 बेट आहेत. त्याच्यात थोडं वरती आलो की इथं आपल्याला रिको नावाचं बेट दिसतंय, प्युर्टो रिको. त्यानंतर हयाती, जमायका, क्युबा, द बहामाज, युनायटेड स्टेट नंतर सुरू होतंय. तर हे सगळं कॅरिबियन समुद्रामधले देश आहेत, माहिती असायला पाहिजेत. ओके. आणि इथं तुम्हाला दिलंयच बघा की याची जी राजधानी ते म्हणजे पोर्ट ऑफ स्पेन आणि इथं डॉलर त्रिनिदाद आणि टोबॅगोचं डॉलर चालतं. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर या देशाच्या राजधानीचं नाव स्पेन या देशावरून कसं काय, पोर्ट ऑफ स्पेन कसं काय? तर इथं काय झालंय, आता हा जो देश आहे ना हा अगेन ब्रिटिशांनी किंवा जे युरोपियन्स होते खास करून पहिल्यांदा तर तिथं स्पेनची वसाहत होती. सगळ्यात आधी 1498ला तिथं क्रिस्तोफर कोलंबस पोचला होता आणि त्यांनी तिथं स्पेन वसाहतीची सुरुवात केलेली आहे. 1797 पर्यंत म्हणजे साधारण 300 वर्ष तिथं स्पेनच्या वसाहती होत्या. पुढे जाऊन 19व्या शतकात तिथं ब्रिटिश साम्राज्य आलं. ब्रिटिशांनी तो प्रदेश जिंकला. 1962ला ते त्रिनिदाद आणि टोबॅगो सोडून सुद्धा गेले आणि फायनली त्रिनिदाद आणि टोबॅगोला स्वतंत्र असं जे प्रजासत्ताक अस्तित्व आहे हे 1976 रोजी आलंय आणि सध्या हा देश हा राष्ट्रकूट परिषदेचा सदस्य सुद्धा आहे आणि या देशामध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम आणि रसायनाचे उत्पादनं चालतात किंवा उद्योग आहेत. ओके. आय होप मी इथं जॉग्राफीला प्रॉपर न्याय दिलेला आहे. भूगोल हा थोडाफार तुम्हाला समजला असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ.
हा क्वेश्चन सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे. रिसेंटलीच हा मुद्दा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये चर्चेत आहे. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली आहे आणि त्या याचिकेचं उत्तर मागण्यासाठी म्हणून हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे, तो म्हणजे सरोगसी. तर इथं प्रश्न असा आहे, सरोगसी अधिनियम 2021 विषयी योग्य विधान ओळखा. पहिलं, या कायद्यानुसार केवळ 23 ते 50 वयोगटातील महिलांनाच सरोगसी करण्याची मुभा आहे. दुसरं विधान, सरोगसीसाठी परोपकारी हेतूंसाठी किंवा वैधत्व किंवा आजाराने ग्रस्त असलेल्या जोडप्यांसाठी परवानगी आहे. तर इथं क्रायटेरिया दिला आहे की कोणती महिला सरोगसी करू शकते किंवा कोणतं जे दाम्पत्य किंवा कुटुंब आहे किंवा जोडपं आहे हे सरोगसीनुसार बेबी अडॉप्ट करू शकतात किंवा म्हणजे मूल धारण करू शकतात. तर यामध्ये दोनही विधानं करेक्ट दिलेली आहेत. जो कायदा आहे त्याच्यानुसार 23 ते 50 वयोगटातल्याच महिलांना सरोगसी करण्याची मुभा आहे. आणि असं जर जोडपं असेल की ज्यांना मूलबाळ होत नाहीये किंवा त्यांना काही आजाराने ते ग्रस्त आहेत किंवा परोपकारी हेतूंसाठी म्हणून सुद्धा ते जोडपं हे सरोगसी करू शकतं, अशी परवानगी आहे कायद्यानुसार. ओके. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सरोगसी कायदा 2021 हा सध्या चॅलेंज झाला आणि मग त्यांनी केंद्र सरकारकडे उत्तर मागणारी जी याचिका आहे ती म्हणजे केंद्र सरकारला उत्तर मागितलेलं आहे. सरोगसी अधिनियम 2021 अंतर्गत महिलेनी वयोमर्यादा ओलांडल्याचे कारण देत राज्य वैद्यकीय मंडळाने त्यांना प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र नाकारल्याचं लक्षात आले आहे किंवा नाकारले असं कारण सांगत जोडप्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. म्हणजे 23 ते 50 या वयोगटामध्ये आता ते बसत नाहीयेत असं समोर आल्यामुळं त्यांना जे रिक्वायर्ड सर्टिफिकेट आहे हे राज्य वैद्यकीय मंडळाने दिलं नाही आणि म्हणून हे जोडपं आता सध्या दिल्ली उच्च न्यायालयामध्ये गेले. ओके. तर ते न्यायालयात का गेलेत हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. आता सरोगसी म्हणजे नेमकं काय असतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याचशा जणांना सरोगसी म्हणजे असं काहीतरी खूप विचित्र प्रकारे असं वाटतंय, पण नाही, हे आता सध्या आपल्या सोसायटीमध्ये आपल्या भारतीय कुटुंब पद्धतींमध्ये हे आता बघायला मिळतंय. सरोगसी म्हणजे काय असतं तर आता हे मी सगळं कायदेशीर पद्धतीने सांगतो, याच्यामध्ये इलिगल भाग मी कुठलाही डिस्कस नाही करणार. जे लिगलाइज पद्धती आहेत ज्या कायद्यामध्ये सांगितल्या जशा तरतुदी आपल्याला दिल्यात ना त्या मी तुम्हाला सांगतोय आणि याच्यावरतीच मोस्टली एक्झाममध्ये क्वेश्चन येईल. इलिगल गोष्टींवरती एक्झाममध्ये क्वेश्चन येत नाहीत. ओके. सरोगसी म्हणजे जेव्हा एखादं जोडपं मुलाला जन्म देण्यासाठी दुसऱ्या महिलेच्या गर्भाचा वापर करतात त्या प्रक्रियेला सरोगसी असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे एक जोडपं आहे, त्यांना त्यांचं जे मूल आहे हे दुसऱ्या एका महिलेच्या गर्भाचा वापर करून ते मुलाला जन्म देत आहेत, तर या प्रोसेसला सरोगसी असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे बरं. तर शक्य आहे, पॉसिबल आहे. म्हणजे काय होतं ना, जनरली मी तुम्हाला बरेचसे एन नंबर ऑफ एक्झाम्पल देऊ शकतो. हिरो हिरोईन्सचे तर खूप सारे एक्झाम्पल आहे, जसं की ते प्रियांका चोप्राचं पण रिसेंटली तसंच आहे. म्हणजे आता ते नेमकं कसं करतात तर ते मूल तर त्या दोघांचंच आहे, फक्त त्या एम्ब्रियोची जी वाढ आहे तर ती एका दुसऱ्या महिलेच्या गर्भामध्ये होणार आहे, अशा प्रकारची ती प्रक्रिया सायंटिफिकली ते करू शकतात. ओके. हे केवळ परोपकारी हेतूंसाठी किंवा वैधत्व किंवा आजाराने ग्रस्त असलेल्या जोडप्यांसाठीच परवानगी अशा प्रकारची दिली जाते. ठीक आहे. विक्री किंवा वैश्य व्यवसाय किंवा इतर कुठल्याही प्रकारांनी शोषणासह व्यावसायिक कारणांसाठी म्हणून सरोगसीवरती बंदी घालण्यात आलेली आहे. ओके. तर हे कायद्याने बंदी घालण्यात आले. आधी असं होत होतं की हा सरोगसीचा व्यवसाय होत होता. आता खूप जुन्या केसेस जर तुम्हाला सांगत बसलो ना तर म्हणजे खूप वेळ जाईल, पण असे झालेले आहेत की किती तर करोडोंचे व्यवहार झालेत की त्या बाईंनी असं बेबी द्यायचंय. इवन कधी कधी असं होतं की जी सरोगेट मदर आहे तर ते बाळ द्यायचा नाकार पण करते, म्हणजे ते मुलाला देत नाही. किंवा इन केस तिचा जर मतपरिवर्तन झालं, आता तुम्ही पण विचार करा ना की एक सरोगेट मदर आहे, म्हणजे एका जोडप्याचं बाळ तिच्या पोटात आहे आणि ती शेवटी काहीतरी तिला वाटलं, तिने नकार दिला, गर्भपात करायचं म्हटली, मग ते शक्य आहे का. तर हो, आता त्याबद्दल सुद्धा तरतूद कायद्यामध्ये आहे की जर असा गर्भ असेल आणि त्या सरोगेट मदरला गर्भपात करायचा आहे तर याच्यासाठी त्या सरोगेट मदरची तर परवानगी हवीच आहे. त्याचबरोबर ज्या ऑफिशियल्सनी ह्या सगळ्या घटनेला हे दिलेलं आहे, संमती दिली आहे, परवानगी दिली आहे, तर त्या अधिकाऱ्यांची सुद्धा संमती असणं गरजेचं आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्टनुसार
ज्या काही गोष्टींची रिक्वायरमेंट आहे त्या पूर्ण होत असतील तरच गर्भपात करता येतो. ओके, आता आपल्याला मोस्टली ना जोडप्याच्या पात्रता किंवा जोडप्याच्या अटींवरती क्वेश्चन एक्झाममध्ये येईल. तर सरोगसीद्वारे मूल होण्यासाठी जोडप्याची पात्रता किंवा आवश्यक प्रमाणपत्र कोणते पाहिजेत? तर त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झालेली असावीत, पत्नीचं वय 23 ते 50 वर्षांपर्यंत आणि पतीचं वय हे 26 ते 55 दरम्यान असलं पाहिजे, तर ते पात्र म्हणून मानले जातात. शिवाय या जोडप्याला कोणतंही जिवंत मूल नको आहे. मग ते जिवंत मूल हे बायोलॉजिकल असेल किंवा दत्तक कुठलं घेतलं असेल किंवा सरोगेट असेल तरी सुद्धा, म्हणजे जर एखादं जिवंत मूल त्यांच्याकडे तर ते ऑफिशियली अशा सरोगसी वगैरे करू शकणार नाही आहेत, त्यांना सर्टिफिकेट मिळणार नाही. मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व असलेलं जर एखादा मूल असेल त्यांचं, तर त्या केसमध्ये मात्र ते सरोगेट बेबी घेऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे जिवंत मूल आहे पण ते मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या त्याला अपंगत्व आहे, तर त्या केसमध्ये होऊ शकतं. जिल्हा वैद्यकीय मंडळाने प्रमाणपत्रित केलेल्या जोडप्यांचे वैधत्व सिद्ध झाल्यावरती दाम्पत्याला आवश्यक प्रमाणपत्र हे मिळू शकतात. ओके, आता सरोगेट होण्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे? तर सरोगेट मदर जी आहे ना, तर ती त्या जोडप्यांच्या जवळच्या नातातली असायला पाहिजे. म्हणजे आणि तिचं सुद्धा एज हे 25 ते 35 या वयोगटामध्येच असलं पाहिजे. तिला स्वतःचं एक मूल सुद्धा असलं पाहिजे आणि ती स्त्री ही विवाहित असली पाहिजे, विवाहित मूल तिला असलं पाहिजे. अशा प्रकारची कंडिशन सरोगेट मदर संदर्भाची आहे, हे लक्षात ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल की सर तिचं लग्न झालं, बेबी झालं, पण तिचा नवरा मेला, म्हणजे आता ती विधवा आहे, तर तशी महिला चालते का? तर हो, तशी महिला सरोगेट मदर म्हणून चालते. पण एखादी अविवाहित महिला आहे आणि तिला म्हणजे तिने लग्न न करता तिला मूल झालंय, तर तशी महिला या सरोगेट प्रोसेससाठी चालत नाही. तर हे पण मुद्दा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, आणि याच्यापैकी कुठल्याही अटींचं उल्लंघन केलं तर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होतो. गुन्ह्यामध्ये कमीत कमी 10 लाख रुपयांपर्यंत आणि 10 वर्षाचा तुरुंगवास अशा प्रकारची शिक्षा आहे. ठीक आहे, तर मी सरोगसी हा एक सेन्सिटिव्ह मुद्दा थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. आय होप या गोष्टीचा तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होईल. पुढचा प्रश्न बघूत. PM मोदींनी डॅश डॅश इथे असलेल्या स्वामीनारायण हिंदू मंदिराचे उद्घाटन केले. तर हा पण विषय तुम्हाला माहिती असेलच. तर हे जे मंदिर आहे हे आपण किंवा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबुधाबी इथं त्याचं उद्घाटन केलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. अगदी हे दगडी मंदिर आहे, म्हणजे जसे जुने हिंदू मंदिर असायचे तर तसाच पूर्ण या स्ट्रक्चरचा पूर्ण स्ट्रक्चर आहे, म्हणजे पूर्ण दगडाचं असलेलं मंदिर आहे. जसं आपण अयोध्येमधलं मंदिर बघतोय राम मंदिर, तर ते त्याच धर्तीवरती हे सुद्धा अबुधाबीमधलं मंदिर आहे, ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. याला बऱ्याचशा वेळेस शॉर्ट फॉर्ममध्ये BAPS हिंदू मंदिर म्हणून ओळखलं जाते. तर हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता एक्झाममध्ये ना जर आपल्याला पर्टिक्युलर एरिया कुठला आहे विचारलं ना, तरी लक्षात ठेवा जनरली UAE मध्ये ना आपण जसं भारतामध्ये वेगवेगळे सेक्टर म्हणतो, एरियाजला सेक्टर म्हणतो. म्हणजे जसं पनवेलमध्ये बरेचसे सेक्टर आहेत बघा, तर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सेक्टर असतात आपल्या इथं. तर ते लोक ना सेक्टर न म्हणता कॉम्प्लेक्स असं वर्ड यूज करतात, कॉम्प्लेक्स. मग कॉम्प्लेक्स म्हणजे आपण जनरली अर्थ काढतो की बिल्डिंग असेल एखादी, तर तसं नाही. कॉम्प्लेक्स म्हणजे त्यांच्यासाठी एक एरिया, रिजन. तर दुबई आणि अबुधाबी या मार्गावरती असलेला अबू मुरिखा या कॉम्प्लेक्समध्ये 27 एकर जागेमध्ये हे मंदिर उभा करण्यात आलेलं आहे. साधारण याच्यासाठी 888 करोड रुपये, हे इंडियन करन्सीमधले मी सांगतोय, हे या कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे मंदिराची. ओके, हे मंदिर बांधण्यासाठी आपल्या राजस्थान आणि गुजरातमधून दगड नेण्यात आला होता. म्हणजे जे बेज कलरचे हाताने कोरीव काम केलेले वालुकाशमय पांढऱ्या संगमरवराचा वापर करून, राजस्थान आणि गुजरातमध्ये आढळणाऱ्या या दगडांचा वापर करून हे मंदिर अबुधाबीमध्ये बांधण्यात आलं आहे. ओके, हिंदू कलेचा याच्यामध्ये, हिंदू शैलीचा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये जशा प्रकारे देवी देवतांचं वर्णन आहे, स्तंभांचं वर्णन आहे, कमानी आहे, दृश्य आहेत, तर हे सगळे तिथं व्यवस्थितपणे आकारण्यात आलीत. ओके, आणि उंच व्यासपीठ उभा असलेल्या या मंदिरात 7 प्रतिकात्मक शिखरं आणि 5 मोठे घुमट, गर्भगृह, प्रार्थनागृह, प्रदर्शन गॅलरी, लहान मुले आणि युवकांसाठी बसण्याची ठिकाणं, तर अशा प्रकारे या मंदिराची एकूण रचना आहे. 7 प्रतिकात्मक शिखरं आहेत. हे 7 एमिरेट्सला प्रतीक म्हणून वापरण्यात आलेत. म्हणजे एमिरेट्स जे युनायटेड अरब एमिरेट्स आहेत ना, ते सुद्धा 7 एमिरेट्स पासून बनलेले आहेत.
ह्याचं प्रतीक म्हणून 7 स्तंभ तिथं आहेत. ओके, हे मंदिर बांधण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. खरं तर याची हिस्ट्री खूप जुनी आहे. 1995 पासून तिथं या मंदिराची डिमांड केली जात होती आणि फायनली मागच्या 5 वर्षांमध्ये त्याचं काम सुरू झालं आणि आता हे मंदिराचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता आपण बघू. खालीलपैकी कोण पिकांसाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस घोषित करते? तर ते कुठलं मंत्रालय आहे? तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. तर हे MSPची घोषणा करते, हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. ऑलरेडी बघा आपण एका लेक्चरच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांचा नावाखालचा जो उठाव सुरू आहे ना, तर तो बघितलाय. हे आंदोलन वगैरे जे बघतोय आपण हे प्युअरली पॉलिटिकल आहे. बघा तुम्ही मॅच्युअरली थोडंसं बघा या गोष्टीला. तर म्हणजे कसं आहे, आता ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की आपण 17व्या लोकसभेचा जो कारभार आहे, कामकाज आहे, कार्यकाल आहे, हे पूर्ण केला आहे. तर आत्ता जरी सरकारला वाटलं की आपल्याला कायदा आणायचा आहे, तर तो पारित होणं शक्य नाही. ते कायद्यामधल्या तरतुदींवरती चर्चा कुठं होणार? तर बरेचसे प्रश्न आहेत. क्लिअरली हे दिसतंय. म्हणजे आपण जरी अगदी न्यूट्रल राहिलो तरी पण लक्षात येईल की हा जो मुद्दा आहे हा आता कुठेतरी शेतकऱ्यांचा राहिलेलाच नाहीये. आणि डेटा जर मी तुम्हाला सांगत गेलो ना, एक फॅक्ट म्हणून सांगतोय, RTI मधून एक इन्फॉर्मेशन समोर आली आहे. जवळपास भारतात 8 लाख असे शेतकरी आहेत की ज्यांचं ॲव्हरेज वार्षिक उत्पन्न 83 कोटी आहे. तर हे जे उठाव करायच्या नावाखाली जे तिथं पोचलेत ना, बघा तुम्ही वॅगन वगैरे घेऊन आलेले आहेत, मर्सिडीजच्या मोठ्या मोठ्या 4-4 करोडच्या गाड्या असलेल्या आहेत. बरेचसे एक्झाम्पल. आता मी हे करत बसलो ना डिबेट, तर तुम्हाला पण वाटेल की नाही सर शेतकरी पोशिंदा असतो वगैरे वगैरे, पण नाही. थोडं प्रॅक्टिकली विचार करा. ॲज एक मॅच्युअर पर्सन म्हणून जरी तुम्ही बघितलं ना, तुम्हाला कुठला शेतकरी फुकट काही देत नाही. मला शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आहेच. शेतकऱ्यांना सगळ्याच गोष्टींमध्ये कुठेतरी त्रास होतो हे सुद्धा मान्य आहे. पण शेती हे एक प्रोफेशन आहे, एक बिझनेस आहे. प्रोफेशन म्हणून जर तुम्ही त्याला बघितलं तर तुम्ही काहीतरी पैसे देताय, त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी मिळतंय. ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडून MSP वगैरे लागू केल्या जातील, त्यांच्या डिमांड जर सगळ्या फुलफिल होतील ना, तर तो पैसा हा तुम्हालाच द्यावा लागणार आहे, आपल्या सगळ्या ग्राहकांनाच द्यावा लागणार आहे, शेतकऱ्यांच्या पोरांना सुद्धा द्यावा लागणार. शेतकऱ्यांच्या पोरांना काही फुकट नाही मिळणार आहे. त्याच्यामुळे थोडं अगदी असं इमॅच्युअर बिहेव नका करू. थोडं एक प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून जर ह्या मुद्द्याला तुम्ही समजून घेतलं ना, तर तुम्हाला एक क्लिअर अंडरस्टँडिंग मिळेल. तर ठीक आहे, हा मुद्दा तरी मोठा डिबेटेबल आहे. तर MSPची घोषणा कोण करतं? तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय ह्या MSPची घोषणा करत असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न. वनमित्र योजनेबद्दल खालील मुद्दे विचारात घ्या. पहिलं विधान आहे, वनक्षेत्रात वृक्षारोपण उपक्रमामध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश. दुसरा, 1.8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील सदस्य वनमित्र होण्यासाठी नोंदणी करू शकतात. आणि तिसरं, 18 ते 60 वयोगटातील कोणतीही व्यक्ती वनमित्र बनू शकते. आता हे वनमित्र योजना काय प्रकार आहे? तर पहिली गोष्ट, हा प्रश्नामध्ये आपल्याला विचारले की कोणतं विधान अयोग्य आहे. तर इथं विधान 1 जे आहे ना ते अयोग्य आहे. आता ते का अयोग्य आहे मी पुढे सांगणार आहे, पण योग्य कुठली आहेत? तर 18 ते 60 वयोगटातील कुठलाही व्यक्ती वनमित्र बनू शकतो. आणि दुसरं म्हणजे 1.80 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील सदस्य वनमित्र होण्यासाठी नोंदणी करू शकतात. चुकीचं विधान कुठलं आहे? तर वनक्षेत्रात वृक्षारोपण उपक्रमामध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर हे विधान चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे बरं? तर पहिली गोष्ट म्हणजे ही जी वनमित्र योजना आहे ही हरियाणा गव्हर्नमेंटनी आणलेली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून वनमित्र योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश वनक्षेत्र नसलेल्या वृक्ष लागवड उपक्रमांमध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे असा आहे. म्हणजे आपल्याला इथं जे पहिलं विधान आहे याच्यामध्ये दिले होते की वनक्षेत्रात वृक्षारोपण, तर नाही, मुद्दाच हा आहे की वनक्षेत्र नसलेल्या भागामध्ये वृक्ष लागवड करायची आहे, वनक्षेत्रात नाही. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. आणि बाकी 2 विधानं तर करेक्ट आहेत, हे आपण बघितले. या योजनेपाठीमागचा उद्देश असा सुद्धा आहे की वनक्षेत्र वाढेल, म्हणजे वनक्षेत्र वाढवणं, वृक्षारोपण केल्यानंतर त्या वृक्षाला जगण्यासाठी म्हणून गोष्टी उपलब्ध करून देणं आणि त्याचा जगण्याचा जे त्याचं आयुर्मान आहे तर ते वाढवणं, हे सुनिश्चित करणं, वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणं. तर हे सगळं या वनमित्र
या योजनेचा उद्देश आहे. ओके. आणि जे कोणी हे वनमित्र बनतील, रजिस्ट्रेशन करतील, त्यांचं वय 18 ते 60च्या मध्ये असेल, तर हे सगळे ना मॅक्झिमम एक वनमित्र 1000 झाडं लावू शकतो. पहिल्या टप्प्यामध्ये पोर्टलच्या माध्यमातून 7500 वनमित्र निवडले जातील. वृक्ष लागवडीसाठी ते त्यांच्या गावातली किंवा शहरांमधली जंगल नसलेली जमीन निवडू शकतात. स्वतःच्या जमिनीवरती झाडं लावल्यास वनमित्र हे झाडकाचे मालक म्हणून सुद्धा बनतील. आणि या योजनेत खड्डा खोदणे, वृक्ष लागवड आणि अनेक वर्षांच्या रोपांची देखभाल हे आर्थिक प्रोत्साहनात देऊन सरकारकडून करून घेतलं जाईल. ओके. तर ही योजना नेमकी कशासाठी हे तुम्हाला समजलं असेल. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू. ICC पुरुष T20 विश्वचषक 2024चे सहयजमान कोण, तर असं विचारलंय. आता सहयजमान का विचारलंय, कारण हा जो येणारा 2024चा ICCचा T20 वर्ल्ड कप आहे, हा 2 देशांकडून आयोजित केला जातोय. एक म्हणजे वेस्ट इंडिज, तर पर्यायामध्ये वेस्ट इंडिज आहे का, तर नाही. आणि दुसरा देश आहे तो म्हणजे अमेरिका, USA. तर USA पर्यायामध्ये आहे का, ते यस. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. USA कडून आणि वेस्ट इंडिज या 2 देशांनी एकत्रितपणे 2024चा T20 विश्वचषकाचं आयोजन केलेलं आहे. ठीक आहे. तर उत्तर अमेरिकामध्ये ह्या खेळाचं आयोजन वेगवेगळ्या मैदानामध्ये केलं जाईल. या वर्ल्ड कपचं आयोजन जनरली तिथं तुम्ही बघितलं असेल की बास्केटबॉल किंवा बेसबॉलचं ट्रेंड आहे. तर क्रिकेट हे तिथं आता पहिल्यांदाच असं आंतरराष्ट्रीय स्तराचं बघायला मिळालं. ओके. तर क्रिकेटला प्रोत्साहन देणं हा पण त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. आपण जर T20 वर्ल्ड कप बद्दल जर बघितलं ना, तर याची सुरुवात 2007 मध्ये झाली होती. आणि खऱ्या अर्थाने तिथूनच भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची एक संधी किंवा वर्ल्ड कप जिंकणारा एक देश म्हणून ओळखलं जाऊ लागलं. कारण 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीने तो वर्ल्ड कप आपल्याला जिंकून दिला. T20 सुरू झाल्यापासूनचा तो पहिलाच वर्ल्ड कप होता. तर फर्स्ट कोणी जिंकला हेच मेजरली लक्षात ठेवलं जाते बघा. दुसरा कोणी जिंकला, तिसरा, याचा तर म्हणजे त्याची तेवढी किंमत राहत नाही. तर ठीक आहे, आता पहिला वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनी यांनी जिंकला होता 2007 मध्ये. दक्षिण आफ्रिकेमध्ये तो वर्ल्ड कप झाला होता. आणि जो ह्याच्या आधीचा जो वर्ल्ड कप झाला होता तर तो 2021 मध्ये झाला होता. आणि तो वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने जिंकलाय, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याचं आयोजन दुबईमध्ये झालं होतं, ते पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके. आणि जो 2024चा वर्ल्ड कप होतोय तो अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये. पुढे येणारा 2026 मधला जो वर्ल्ड कप असणार T20चा तो भारत आणि श्रीलंकेमध्ये होतोय. 2028चा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या मध्ये. आणि 2030चा वर्ल्ड कप हा इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये होतोय. ओके. आता आणखीन जर फॅक्ट्स काही बघाल ना, तर सगळ्यात यशस्वी संघ कुठला आहे या T20 वर्ल्ड कपमध्ये, तर तो सध्या आहे वेस्ट इंडिज, जे 2 वेळा वर्ल्ड कप जिंकलेले आहेत. ठीक आहे. तर एवढी माहिती तुम्हाला T20 वर्ल्ड कप विषयीची असायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे, नुकताच चर्चेत आलेला बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. तर बोर व्याघ्र प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रातला आहे. तर जुलै 2014 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून याची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्रातला बोर व्याघ्र प्रकल्प, BTR त्याला म्हटलं जातं बघा. आता हे बोर व्याघ्र प्रकल्प रिसेंटली कुठून चर्चेत आला आहे, तर बंगदापूर आणि हिंगणी. तर इथं वन्यजीव सफारी उपक्रम राबवण्यासाठी 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तर त्याच्यासाठी म्हणून हा विषय चर्चेत आला आहे. आणि या प्रकल्पाची खासियत म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प आहे. आणि भारतातला सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. BTR हा सगळ्यात लहान व्याघ्र प्रकल्प आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे, तर वर्धा. आता इथं जी माहिती तुम्हाला दिसतीये ना समोर, तर ही वाघांची गणना आहे. टायगर पॉप्युलेशन सेन्सस जे झाले होते तर ते 2022 मध्ये झाले होते. दर 4 वर्षांनी एकदा व्याघ्र गणना होते भारतामध्ये. सगळ्यात आधी 2006 पासूनचा जर डेटा बघितला, 2006 मध्ये भारतात एकूण 1411 ही वाघांची संख्या होती. पुढे 4 वर्षानंतर जे परत सेन्सस झाले तर त्याच्यानुसार 2010 मध्ये 1706 पर्यंत हा आकडा पोहोचला. 2014 मध्ये अगेन वाढ झाली, 2018 मध्ये पण वाढ दिसतीये. आणि फायनली 2022 मध्ये जे सेन्सस समोर आलेत तर त्यानुसार भारतात वाघांची संख्या 3682 पर्यंत पोहोचली आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे या वाघांच्या संख्येमध्ये. जर आपण इथं राज्यांनुसार जर क्रम बघितला तर इथं थोडं तुम्हाला मे बी दिसायला ब्लर दिसेल वगैरे. वाटलं तर मी ही इमेज टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेन, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून वाचा. मध्य प्रदेशमध्ये जर आकडा बघितला तर 2018च्या गणनेनुसार
526 वाघ होते, त्यांची संख्या आता 2022 मध्ये वाढून 785 झाली आहे. कर्नाटकमध्ये 524 वरून तो नंबर 563 पर्यंत पोहोचला. उत्तराखंडमध्ये 442 वरून 560 पर्यंत. महाराष्ट्रामध्ये ती संख्या 312 वरून 444 पर्यंत पोहोचली आहे आणि तामिळनाडूमध्ये 262 वरून संख्या वाढून 306 पर्यंत पोहोचली आहे. आता इथं पण काही आकडेवारी आहे, ती पण लक्षात ठेवायची आहे बघा. रिझर्वेशन विथ हायेस्ट टायगर पॉप्युलेशन म्हणजे काय, कोणत्या उद्यानामध्ये सगळ्यात जास्त वाघांची संख्या आहे. तर आपण ब्ल्यू जी ही लाईन बघतो ही आहे 2018ची आणि रेड जी आहे ती 2022ची. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क जे उत्तराखंडमध्ये येतं तिथं सगळ्यात जास्त वाघ आहेत. 231 आधी होते 2018 मध्ये आणि 2022 मध्ये तो नंबर 260 पर्यंत पोहोचला आहे. ओके. त्यानंतर बांदीपूरमध्ये जे कर्नाटकामध्ये येत आहे 126 संख्या होती आधी 2018ला, ती वाढून 150 पोहोचली आहे. ओके. तर हे दोन जर लक्षात ठेवलं तरी ठीक आहे. वाघ कुठल्या राज्यामध्ये नाही आहेत ते जर बघाल तर नागालँड आणि मिझोराममध्ये ही संख्या शून्यच आहे. 18 मध्ये सुद्धा शून्य होती आणि 22 मध्ये सुद्धा शून्य आहे. झारखंडमध्ये 18 मध्ये वाघांची संख्या 3 होती जी आता कमी होऊन 1 आली आहे आणि गोव्यामध्ये वाघांची संख्या आधी 3 होती 2018 मध्ये, ती वाढून आता 5 पर्यंत पोहोचली आहे. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाघांच्या संख्येत घट झाली आहे. आधी 29 वाघ अरुणाचल प्रदेशमध्ये आढळले होते, जे आता 2022च्या रिपोर्टनुसार फक्त 9 तिथं शिल्लक आहेत. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे नंबर्स लक्षात राहतील. ऍक्च्युली काय आहे ना, 2 गोष्टींमुळं इथं संख्या वाढलेली दिसल. एकूणच म्हणजे 1411 नंबर वाढून 3682 बनलाय. 2 गोष्टीत, एक म्हणजे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट की आधी नंबर काउंट होत नसतील त्या पद्धतीने जसे आत्ता होत आहेत, आणि दुसरं म्हणजे आपण बरेचसे कायदे जे बनवले ज्याच्यामुळे शिकारी होत नाहीत, तर हे सुद्धा रिझन आहेच. पण मोस्टली ना ज्या टेक्नॉलॉजीमुळं आपण जे एक्झॅक्ट नंबरवरती पोहोचतोय हा याच्यामध्ये मोठा रोल प्ले करत असेल असा माझा अंदाज आहे. तुम्हाला याच्याविषयी काय वाटतंय कमेंट करून कळवा. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.